बेनके का बरं? कामच भरपूर काय केले. कामं केली? आमच्या गावामध्ये कामं केली. गाव पिंपळगाव जोगा काय कामं केली? शाळेचं काम केले, रस्त्याचं काम केले, हां, समाज मंदिराचं काम केले, समाज मंडपाचं काम केले, हां, अजून डांबरीकरण केले. हां. जवळजवळ माझ्या मनाने जवळजवळ 35-30 कोटी रुपये आमच्या भागाला दिलेत. अच्छा. अच्छा. आणि अख्खा पिंपळगाव त्यांच्याच पाठीशी मागं आता जवळजवळ 1,000 लोक आमचे इथं आल्यात, 4-5 हजार. काय बाकीच्यांचं आव्हान आहे? बाकीचं दावर काही नाही बघ. शरद सोनवणे लाभाड हां, तोंड बोलणारा एक नंबरचा गुंट. कवडीचं काम तर काही केलंच नाही. सतीश शेरकर कोण आहे, काय आहे, आदाडी आहे, काय याला विषय हे आमच्या लोकांना माहितीच नाही पिंपळगावला. आणि अतुल बेनकेचा बाप बरोबर की नाही, हे बेनके साहेब की नाही घराने धरण त्यांनीच बांधले साहेबांनी. आणि साहेबाचं प्रेम आमच्या पिंपळगाव जोगावर भरपूर प्रेम आहे. हे बघ, एका मुलीला साप चावला होता, तिला अतुल दादानी न काही विचारपूस करता त्याच्या घरी जाऊन तिला 25,000 रुपये दिले. पांगरीमध्ये 2 नवरा बायको मिली टक्कर झाली, त्यांना तिथं 50,000 रुपये दिले. गोरगरिबाकरता येणार, दिसपिंडाला येणार, मोपचीला येणार. गोरगरिबाकरता कोणची काय अडचण आहे ना, ही सगळी समाचार एक नंबर आमचा अतुल दादा आहे. आणि आम्ही अख्खं पिंपळगाव बारागाव आहे ना, हे त्याच्याच पाठीमागं आम्ही आज थांब आम्ही जाहीर सांगतो. आणि निवडून येणार म्हणजे येणार. विरोधक म्हणतात कामं नाही केली त्यांनी 5 वर्ष. कोणी त्यांचं ऐकूच नका ना. आम्ही सांगतो ना त्या विरोध कोण आहे, त्यांनी बोलावं, त्यांनी काय कामं केल्यात. हां, त्याने शरद सोनवणे म्हणतो का नाही कामं केली, मग त्याचं कामचा आमच्यावर लिस्ट आहे ना. आमच्या एवढं लांब लिस्ट आहे साहेबांनी कामं केलेली. ते काय पुरावाशिवाय बोलत नाही, आता काय बोलत नाही आम्ही. त्यांचा आमच्यावर पुरावा आहे साहेबांचा. आणि यांनी कामं केली याचा पुरावा दाखवा. आणि सतीश सरकारने कामं केली की नाही त्याचाही पुरावा दाखवा. आशाताईंनी कामं केली त्याचाही पुरावा दाखवा. आणि हे भामटे आहेत, भामटे काहीच नाही, नुसतं स्वार्थी आहे. स्वार्थी. त्या गावात 4 डबे दिले, 4 डबे लाईटीच्या. आमच्या गावाला आता लाईट नव्हती का नाही, लाईट नव्हती, 4 डबे दिल्यात साहेबांनी. नुसतं फोन केला का डबे आहे. कवडीचं काम नाही, कवडीचं काहीच नाही. त्यांनी म्हणावं काम काम केलं, आम्ही म्हणून आम्ही आमच्या साहेबांनी कामं केली. राष्ट्रवादी काँग्रेस ओतूरचे नेते सन्माननीय जयप्रकाश ढुमरे आल्या फाट्यावर साहेब बसले होते. 10 दिवस बसले होते. 10 दिवस बसले होते. 10 दिवसात आमचं पाणी अलकुटीला न्यालं. पाणी पिंपळगावचं आहे का नाही, अलकुटीला न्यालं. एकही चोर गेला नाही पाणी आणायला. आणि साहेबांनी आणले. 10 दिवस लेकरं रडत होते, लेकरं बाळ 10 दिवस तिने आणलं पाणी होते आल्या फाट्यावर. पण ही चोरं गेली नाही. आणि त्याने ऑफिस आणले नारायणगावामध्ये, पाण्याचं ऑफिस. पाणी आमच्या पिंपळगावचं आहे. कोण निवडून येईल? मला तर वाटतं अतुलदादा बेनकेच. कारण त्यांची कामं भरपूर आहेत, विकास कामं भरपूर केली आहेत. आमच्या गावात त्यांनी भरपूर कामं दिलेली आहेत. आणि आम्ही तर वल्लभ बेनकेपासूनच त्यांच्याशी नाळ जोडलेली आहे आमची. तर दशरथ पवार होते, त्यांची मेवणी आहे मी, तेव्हापासूनच आमची त्यांच्या घराण्याची नाळ जोडलेली आहे. आणि आम्ही एकनिष्ठ आहोत त्यांच्याबरोबर. आमच्या पारूणमधल्या भरपूर महिला आहेत त्यांच्या पाठीमागे, भरपूर 100-1 महिला तर असतीलच. कामं काय काय केली त्यांनी? कामं, पुलाचं काम झालेलं आहे, रस्त्यांची कामं झालेली आहे, पाण्याचं काम केलेलं आहे त्यांनी. खूप कामं झालेली आहे त्यांची. आणि 100% ते निवडून येतील असा आम्हाला अंदाज आहे. बाकीचे पण उभे आहेत, मग त्यांना आव्हान आहे त्यांच्याकडे कसं पाहता? आता ते त्यांची कामं आहेत की नाही हे काय एवढं आम्ही सांगू शकत नाही. पण बेनके साहेबांचं काम आहे हे आम्हाला आमच्या नजरेसमोरून दिसतंय आम्हाला. त्याच्यामुळं आणि आम्ही त्यांच्या पाठीशी पहिल्यापासून आहोत. निवडून कोण येईल? अतुल दादा निवडून येणार. का बरं? का बरं? पहिल्यापासून आमची मतं अतुल दादांनाच आहेत. त्यांनी कामं पण भरपूर केल्यात आमच्या गावामध्ये. भरपूर रस्त्याची केली, स्त्रियांसाठी वस्तू दिल्या, गावाला निधी दिली, भरपूर कामं केली. आज तुम्ही किती जणी आल्या? आम्ही जवळ 40, 70, 80 जण असेल. 4-5 गाड्या आल्यात आमच्या 5 गाड्या आल्या पारूणमधून. कसं पाहता या निवडणुकीकडे? या निवडणुकी आज महाराष्ट्र शासनाने ज्या योजना राबवल्या आहेत आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी किंवा लाडक्या बहिणीसाठी,
त्या आज पॉवरफुल चाललेली आहे. त्यामुळं अतुलदादाचं काम एक नंबर चाललेलं आहे तालुक्यामध्ये. त्यामुळं काही जिंकायची त्यांना पूर्णपणे खात्री आहे आणि लोकांनी भरपूर असा प्रतिसाद देण्याचं काम केलेलं आहे आणि करणार आहेत. अतुलदादांनाच का जिंकून देऊ का वाटतं? त्यांनी आज सन्माननीय भावेशभाऊ डोंगरे बोला बोला. तालुक्यामध्ये भरपूर अशी कामं केली आहेत. त्यामुळे लोक त्यांना पाठिंबा देणार आणि मतदान करणार, एक नंबर निवडून आणणार. मांडलेला आहे ना बाकीचे उमेदवार आहे मग त्यांच्याकडे त्यांच्याकडे जे शिल्लक आहेत बसण्याची व्यवस्था त्यांच्यापुढे करायची जे आहे. शिल्लक आहेत ते उमेदवार जे शिल्लक आहेत फक्त दाखवायसाठी उभे केलेले आहेत, काही कामाचे नाहीत ते. तुमच्या गावात काय काम? वसंत मोडवी गाव मड कोण निवडून येईल? अतुल दादा का बरं? कार्यकर्ता चांगलं कार्य चांगलं आहे त्यांचं. काय काय आमच्या गावाला 2 कोटी रुपये दिले. 2 कोटी? हा. काय काम? मस्त काम केलं. आमच्या दारापुढून रस्ता दिलाय. काय कामे केले? रस्त्याची स्मशानभूमी, गावातले रस्ते आधी विकास केलाय. त्यांच्या विरोधात 2-3-4 उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात. त्यांचं काय काम नाही. हा का? काय फरक नाही पडत? नाही आमचे लोक आहेत तिकडे. लोक आहेत. दुसरं विशेष का अतुल दादा बारीक होता पण त्याच्या बापाचा कार्यकर्ता आहे. वल्लभ शेठ बेनके त्याला जाऊन हे खेळत कार्यकर्ता त्याच्यावर आम्ही कुठं आयुष्यात मतदान केलं नाही. हा का? या जुन्नर विधानसभेमध्ये साहेब अतुल शेठ बेनके हे 100% विजय होणार आहेत आणि याच्या मागं त्यांच्याविषयी जनतेचा असलेला विश्वास, त्यांनी 5 वर्षामध्ये तालुक्यामध्ये केलेलं समाजकार्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्या तालुक्यामध्ये 5ही वर्ष शेतीला किंवा पिण्याला पाणी हे कमी पडू दिलं नाही. हे अतिशय महत्त्वाचं काम अतुल शेठने ह्या ठिकाणी केलेलं आहे. तालुक्याबद्दल त्यांचं असलेलं प्रेम, त्याचबरोबर युवकांसाठी MIDCमध्ये नोकऱ्यांच्या दिलेल्या संधी, पर्यटन तालुका म्हणून या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि ह्या सर्व पर्यटन क्षेत्रांसाठी जे रस्ते लागतात, ज्या सुविधा लागतात बेसिक, ह्या सर्व गोष्टी डेव्हलप करण्याचं काम अतुलदादांनी या ठिकाणी केलेलं आहे. जवळजवळ 3300 करोड रुपयांचा निधी ह्या तालुक्यामध्ये अतुलदादांनी आणलेला आहे आणि जनता ही विकासासोबतच जाणार आहे. घड्याळ का बरं? का बरं म्हणजे भावना आहे जी ज्याची त्याची.